इथून पुढे तू कोणत्याही परदेशी व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवलेला मला चालणार नाही. तू आत्ता ह्या सगळ्यांसमोर मला तसं वचन दे. हो अप्पा, मी वचन देते तुम्हाला. काय झालं सई? मला माहिती आहे तुझ्या मनात काय चाललंय. काल अप्पांना तुझे वचन दिलेस त्याच्याच बद्दल विचार करतेस ना? हो. मग आता तुला असं वाटतंय की नचिकेतला आता भेटता येणार नाही, त्याच्याशी बोलता येणार नाही, सगळं संपलंय आता. आजी अगं, वचन दिल्यावर कसं शक्य आहे हे? मला त्रास होतोय ग या सगळ्याचा. काहीच सुचत नाहीये मला. मला सांग, अप्पांना तू नक्की काय वचन दिलंयस ते आठव बघू. म्हणजे? तू सांगितलंयस की ह्या पुढे मी कुठल्याही परदेशी व्यक्तीशी संबंध ठेवणार नाही, बरोबर? हो बरोबर. अगं मग नको ना ठेवू ह्या पुढे कुठल्याही परदेशी व्यक्तीशी संबंध. पण नचिकेतचं आणि तुझं प्रेम तर ह्या आधीच झालंय. मग इथे अप्पांना दिलेलं वचन कुठेच लागू होत नाहीये. खरंच? म्हणजे तुला असं वाटतंय की आपली आजी खोटं बोलते? जरा आठवून सांग, मी कधीतरी खोटं बोलल्याचं आठवतंय का तुला? मला बाई सवयच नाहीये अशी. जा बिंदास जा आणि भेट त्याला. मी आहे तुझ्या पाठीशी. आजी, मी जर नचिकेतला भेटायला गेले तर मी अप्पांना दिलेलं वचन मोडणार नाही ना? नाही ग बाई, किती वेळा तुला समजावून सांगितलं तरी परत तेच विचारतेस. अप्पांचं वचन मोडल्याचं पाप तुला अजिबात लागणार नाही. आजी, तुला माहितीये तू किती गोड असते. हो माहितीये ना. जा आता त्या बावळ्याला भेट. बावळा? आता काय करणार, भेट जा. मला माहिती होतं ती नाही येणार. आय एम नेव्हर अ प्रायोरिटी. ती कायम हिटलरचाच विचार करते आणि तेच करत राहणार. भाई, वहिनी मुद्दाम करत नाही ना रे. बिचारी घाबरते हिटलरला. दरवेळी काय घाबरते? ती मला भेटली नाही तर मला फरक पडतो, तिला नाही पडत. मला फरक पडतो नचिकेत. तू इथे कशी? पप्पांना प्रॉमिस केला ना तू, परदेशी लोकांच्या घरी असं येऊ शकत नाही तू आता. अरे नचिकेत, आत्ताच माझं आजीशी बोलणं झालं आणि माझा सगळा गैरसमज दूर झाला. आजी म्हणाली की अप्पांना दिलेलं वचन तुला लागू होत नाही. ओके, जे देवकीने सांगितल्यावर मग तुला रिअलाइज झालं. जे अप्पांना तू प्रॉमिस केलं तेव्हा ते मला ऍप्लिकेबल होतं असं समजूनच केलं ना तू. इट इज क्लिअर की नेक्स्ट टाइम असं काही झालं तर परत यू रिॲक्ट द सेम वे. अरे नचिकेत, परत असं का होईल? बिकॉज आप्पाच तुझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. अँड दॅट्स फाईन बाय मी. मला काय प्रॉब्लेम नाही. माझं काम माझी प्रायोरिटी आहे आणि आपण तसंच वागूया. अरे असं काही नाहीये नचिकेत. असंही आय गेट इट. मला कळलं तुला काय म्हणायचं ते. आय गॉट युअर पॉइंट.
नचिकेत, खरंच ना आता तुझ्या मनात काही राग नाहीये ना? हा? नाही. हा पा, हो हो मी बाहेरच आहे आपल्या अंगणात. आले आले, हो हो लगेच, हो हो. बरं नचिकेत, मी निघते, आप्पा वाट बघतात. हा, नंतर बोलू. हा. बघितलं, यू सी, फोन आला आप्पांचा आणि गेली. दिस प्रूव्ज राईट हिअर की तिच्यासाठी कायम आप्पाच इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि इथे सुद्धा देवकीने सांगितलं म्हणून आली ती. अदरवाइज शी वुडंट हॅव बॉदर्ड टू सी मी अगेन. अरे भाई, तू पण जरा समजून घे ना तिला. शांत हो तू. कॅडीला बोलू का मी? नको. हर ग्रँडमा इज नॉट वेल. तिला पॅकिंग करू दे, तिला जायचंय. तिला नको मध्ये घेऊ. बरं ठीक आहे, तू शांत हो. तुला एकदम गरमागरम कडक कॉफी देतो, म्हणजे बरं वाटेल तुला. हा, इट्स नॉट वर्किंग. पुढे काय होणारच नसेल तर आत्ताच थांबणं बेटर आहे. काकू, मला कात्री दे ना. अगं सकाळी सकाळी कशाला हवे कात्री तुला? अगं मी आणि चिनू कंदील बनवतोय ना, त्याच्यासाठी हवी. दे दे लवकर दे. घ्या. रात्रभर प्रवास करून आलाय मुलगा, तरी झोप नाहीये त्याला. उत्साह अगदी ओसंडून वाहतोय. अगं तो ना मामाकडे काहीतरी वेगळा कंदील शिकलाय म्हणे, तो बनवायचा आहे मला, असं म्हणाला मला. ए बाई, तू लक्ष दे ना त्याच्याकडे नीट, नाहीतर कागद कापून घरभर कचरा करून ठेवेल नुसता. नाही ग काकू, चिनू मोठा झाला आता, तो छान कंदील करेल. हो, हो. नुसती उंची वाढली, डोक्याचं काय? काकू त्याला काही बोलू नकोस. माझ्या भावाला काही बोलायचं नाही. अगो बाई, काही साहेबांना राग आला का? हो. तर मी करते. नीट कर. हो हो. नमस्कार. हो बोला. हो पण कसं शक्य आहे? नाही नाही, म्हणजे ग्राहकांनी पैसे जमा केल्याशिवाय आमच्या ऍपवर माल गेल्याची सूचना येतच नाही. हो ना, मग तुम्ही असं का म्हणताय की पैसे खात्यात जमा झाले नाहीयेत म्हणून? हो का? नाही नाही, म्हणजे वेळ लागतोय का? काय? ऍप मध्ये काहीतरी बिघाड झालाय? अरे देवा. नाही 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 नाही. हो हो मी बघते बघते. हो हो हो. बाजारात कितीही कंदील मिळत असले तरी सुद्धा घरी कंदील करण्याची मौज काही आवरच आहे, नाही का प्रसन्न? हो खरं आहे आप्पा. खरं म्हणजे आप्पा, कंदील केल्याशिवाय ना दिवाळी आली असं वाटतच नाही मुळी. वा, बघा बघा आपला चिन्मयानंद कसा कंदील बनवण्यात घडवून गेलाय अगदी. चिन्मयानंदा, अरे दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा सण आहे बर का. हो अप्पा, आम्हाला दिवाळीवर 10 वाक्य लिहायला सांगितलेली, त्याच्यात मी हेच लिहिलंय. अरे पण अंधार म्हणजे वाईट शक्ती, वाईट विचार, हे माहितीये का तुला? अरे चा, हा तर खूपच मोठा अर्थ होतो अप्पा. आता ह्या वर्षी त्या कांगारू रूपी परदेशी अंधारावर विजय मिळवून आपला प्रकाश नक्की जिंकेल असं मला मनापासून वाटतंय. कोण प्रकाश? कुणी नवीन प्लेयर आलाय का? नाही रे बाबा, हे बघ तू आधी हे इंग्रजी शब्द वापरणं बंद कर बघू. अप्पा हा, अप्पा, अहो एक गडबड झालीये. आता काय झालं? अहो आपली संगणक प्रणाली नीट काम करत नाहीये. मला दूरध्वनी आला होता तसा. वाटलंच होतं मला, हे परदेशी तंत्रज्ञान एक दिवस आपली फसवणूक करणारच. अहो पण आप्पा, आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, कारण माल विकल्या गेल्यानंतर सुद्धा आपल्या खात्यात पैसे जमा व्हायला वेळ लागतोय. अरे बापरे, म्हणजे ऐन दिवाळीत आपलं नुकसान होईल. हो ना.
निळ्या हिऱ्याला आता खडसावल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. बघतोच आता त्याला. थांबा. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. हे बघा, तुमची ती संगणक प्रणाली नीट काम करत नाहीये. लवकर बघा काहीतरी, नाहीतर काय. बर, त्या कांगारूला संपर्क करायला सांगितलाय. म्हणा, तू आत्ताच्या आत्ता त्या कांगारूकडे जा आणि त्याला बोलवून आण. म्हणावं दुरुस्तीचं काम लवकर झालं नाही तर तुझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार करीन म्हणावं. हो हो अप्पा, मी त्यांना बोलावून आणते. काय बोलतो? सॉरी सॉरी भाई. अरे भाई, आमच्या लालबागच्या गल्लीमध्ये आम्ही सगळी मुलं अशी बसलेलो असतो आणि जाम भारी मोठा कंदील बनवतो. आपली वरची रूम आहे ना, त्याच्यापेक्षा पण मोठा कंदील असतो. आम्ही आमच्या गल्लीमध्ये लावतो. जाम मजा येते भाई. तू पण ये एकदा. काय किती पसारा. अरे वा, तुम्ही पण कंदील बनवताय का? छान 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 बनव रे. कसं वाटतंय तुला? आवडते की नाही? अरे मस्त, खूप छान. आवडलं ना तुला? मग बस, आता कागदाचे पैसे वसूल. आमच्याकडे पण चिन्मयानंद बनवतोय कंदील. झालं. कुठे काय? तू गप्पा मारायला आली आहे. आय मीन इट्स स्ट्रेंज. अप्पानी अलाव केलं? अरे नचिकेत, अरे देवा, हा नचिकेत, अरे त्यांनीच पाठवलंय मला इथे. का म्हणजे सडनली का असं? अरे आपली ती संगणक प्रणाली आहे ना, ती नीट काम करत नाहीये. मानसिक म्हणजे काम आहे म्हणून आलीस? That's what I was wondering की कामाशिवाय आलीस कशी? अप्पा चिडतील ना. हो ना रे, अप्पांना समजलं तर ते काय बोलतील याची भीती असतेच मला. पण शेवटी आजोबा आहेत ना ते माझे, त्यांना काळजी असणारच माझी. त्यांना तुझी जेवढी काळजी आहे तेवढी कोणालाच नाही ना. नचिकेत, मस्करी करू नकोस उगीच माझी. बरं मला सांग, कादंबरी कुठे आहे? कादंबरी. अरे ती गेली काल रात्रीच ऑस्ट्रेलियाला. काय? मग ग्रँडमा इज नॉट वेल, सो सडनली जावं लागलं तिला. अरे पण नचिकेत, असं कसं? म्हणजे मला का नाही सांगितलं तुम्ही? इट वॉज अ लेट नाईट फ्लाईट. तुला कसं उठवणार ना? तिला जाताना नीट निरोपही देता आला नाही. होतं असं कधी कधी. सडनली सोडून जावं लागतं. बरं चल नचिकेत, मी येते. हा, आप्पा वाट बघत असतील. कादंबरी पोचली ना की तिच्याशी निवांत भ्रमणध्वनीवर बोलते मी. येते. दिगंबर, येते रे. हा, अरे बापरे, हे आवरून ठेव रे आधी. हा. शी प्रूव्ड माय पॉइंट अगेन. आत्ता सुद्धा कामासाठी आली ती इथे. अप्पांच्या परमिशन लेटर शिवाय येता येणार नाही ना तिला. पण भाई, वहिनी नॉर्मलीच बोलत होती. तिच्यासाठी नॉर्मलच आहे. जस्ट दॅट आय कॅनॉट टेक इट एनीमोर. हे घे ग. हो. ए बाई, लाडवामध्ये बेदाणे भरपूर घातलेस ना? हो. नाही तर आमचे जमदग्नी चिडतील. बाई बाई, काय हे आई? अहो आत्ताच तर लग्न झालंय ना तुमचं, आणि किती नावं ठेवताय तुमच्या अहोंना. नाही हो वहिनी, आई जरी आप्पांना नावं ठेवत असल्या ना तरी आप्पांची आवड जपली जाते का नाही हे सुद्धा बघतात त्या. अगं, आणि माझं कामच आहे ते. आपण केलेलं त्यांना आवडलंच नाही तर कशाला करायचं मग? हो. आणि अगं मानसी, चिवड्यामध्ये शेंगदाणे आणि खोबऱ्याचे हो आई, भरपूर घातलेत. मला माहिती आप्पांना आवडतात.
अय्या आई, पुढच्या वर्षी आपल्याकडे दिवाळी अगदी जोरदार असेल नाही? का ग? सईचा पहिला दिवाळी सण नाही का? हो ग. हो, कदाचित पुढच्या वर्षी आपल्या बाईसाहेब सौ देशपांडे झालेल्या असतील. अगं कदाचित कशाला, नक्कीच झाली असेल. खरंच तुमच्या दोघींच्या तोंडात तूप साखर पडो. छान साजरा करूया तिचा पहिला दिवाळी सण. हो तो नचिकेत काय तयारच आहे लग्नाला. हो ना, तो तर बिचारा आप्पांना खुश करण्यासाठी काहीही करायला तयार होतो. ईश्वरा, पण अप्पा तर रागवलेत ना त्याच्यावर. आणि ते वचन सुद्धा घेतलंय सईकडून. अगं ते ह्या पुढे घडणाऱ्या घटनांसाठी. मी समजावलंय सईला तसं. असं होय? बरं झालं बाई, म्हणजे माझा जीव आता भांड्यात पडला. हो ना, आता नचिकेतनी येऊन त्या संगणक प्रणालीचं काम बघितलं ना की माझाही जीव भांड्यात पडेल बाई. नचिकेत आल्यावर फटाके नाही फुटले म्हणजे मिळवली. हे बघ ना, हा असा संदेश येतोय सारखा. टेक्निकल एरर आहे तो. हो का? नचिकेत, सरबत. नाही नको, थँक्यू. बर. येत नसेल तर वेळ काढत बसू नको सुगाच. बॅकएंडला काही चेंजेस करायला लागतील. टिल देन मॅन्युअल अप्रुव्हल सेटिंग मी चालू करून देतो. म्हणजे तुम्हाला ऑर्डर येईल तेव्हा नोटिफिकेशन येईल. अँड वन्स द पेमेंट इज क्रेडिटेड टू युअर अकाउंट तुम्हाला डिस्पॅच मॅन्युअली अप्रूव्ह करायला लागेल. टिल दिस थिंग गेट सॉर्टेड. ठीक आहे, चालेल. ओके. मोठे मोठे शब्द वापरले की खूप काम झालं असा भास निर्माण होतो. अहो करतोय ना, मग करू दे ना. आजी, हे घे. आप्पा, काकू, नचिकेत. अगं त्याला नाही कळणार आपल्या स्वदेशी पदार्थांची गोडी. आणि तो काही पाहुणा नाहीये आपला त्याची ही अशी सरबराई करायला. कामासाठी आलाय तो, झालं की जाईल. मलाही दुसरे काम आहेत. पण एवढा वेळ लागतोय का? अप्पा, दिस मशीन इज लाईक an artificial brain. त्याला इमोशन्स नसतात. सो इथे वेळ लागतोय म्हणून तुम्ही चिडलाय, मशीनला नाही कळत. इट टेक्स इट्स ओन टाइम. लॉजिकली वेळ घेऊन काम करावं लागतं. हे बघ, तू मला अक्कल शिकवू नकोस. मला कोण शिकवताय अप्पा? यु नो एव्हरीथिंग. सगळंच येतं तुम्हाला. अँड इन अ वे इट इज नाईस दॅट या मशीन्सना इमोशन नाही येत. राग येत नाही ना, वाईट वाटत नाही. दे डोंट गेट हर्ट. It becomes easy changes करायला. And they adapt to these changes. आपल्याला नाही जमत तसं. We humans don't do that. बघ, तुझं भाषण ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. कामाचं काय ते बघ आणि निघ इथनं. तुला झालंय का कोण? सर्वच काम बाकी आहे. ते झालं की विल बी डन. येतो मी. बघा, काम अर्धवट टाकून कसं निघून गेलं ते कांगारू.